मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलांना भाषांतर असे शिकवा. बरेच लहान लहान मुलं गोंधळून येतात सर. कर्ता कर्म क्रियापद मुलांना लक्षात राहत नाही, पण आपल्याला सांगायचं त्यांना. बाळा बघा, समजा एखादं मराठीमधलं वाक्य आहे ना, मला आंबा आवडतो, मी वाक्य लिहितं, पण यामधले मला म्हणजे कोण आहे? कर्ता, बरोबर, म्हणजे सब्जेक्ट आहे किंवा आवडतो. पहा, क्रियापद इंग्रजीमध्ये कर्ता झाल्यावर क्रियापद येतं, हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. नंतर ऑब्जेक्ट येते. कर्ता कर्म आणि क्रियापद, पण इंग्रजीमध्ये कर्ता झाल्यावर क्रियापद आणि नंतर शेवटी कर्म येते. मित्रांनो, तुम्ही घातून जाता, सर काय करू आता, मला याच्यातलं काय समजा, कर्ता कोणता, कर्म कोणतं, क्रियापद कोणतं? तर इंग्रजी भाषेमध्ये सोपं असते, कर्ता क्रियापद कर्म. फक्त एकच लक्षात ठेवायचं आपलं की सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे जो काम करतो तो आहे सब्जेक्ट, आणि नंतर घ्यायचं आपल्याला क्रियापद, म्हणजे त्याला आपण वर्ब म्हणतो, आणि नंतर RPS रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, म्हणजे त्याला आपण कर्म म्हणतो. जे काय आपण कार्य करतो त्याला आपण कर्म म्हणतो. बघा, इथे मी एक वाक्य लिहिले ना, आता बघा, ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी. आपल्याला इंग्रजीमधलं एखादं कितीही अवघड वाक्य असू द्या, हो, ते तुम्हाला सहजपणे करता येईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला आपण कर्ता घ्यायचा, क्रियापद घ्यायचं. हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या. कर्ता झाल्यावर क्रियापद घेणे, सब्जेक्ट प्लस वर्ब. हे झाल्यानंतर मग बाकीचं जे आहे ना, मागं पुढं थोडंफार झालं तरी तुम्ही ऍडजस्ट करून, जसं वाक्य आहे त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करून लिहायचं आहे. पहा, इथं मी एक वाक्य लिहिलं ना, की आय लाईक मँगो, म्हणजे काय मित्रांनो, मला आंबा आवडतो. पहा, आता सुरुवातीला आपण आय घ्या. आय म्हणजे कोण? मी, म्हणजेच मला. पहा, आता इथं लिहिताना बरेच म्हणतात, सर आय म्हणजे मी पाठ केले, मी आता इथं मी आंबा आवडतो असं होईल का? नाही. जशा प्रकारचं वाक्य आहे त्या प्रकारे आपल्याला सब्जेक्ट लिहावं लागतं. आता मी लिहायचं नाही, मला काय बाळांनो, पहा, नंबर 1 झालं, नंबर शेवटी जा. मला काय आवडतंय? आंबा. मला आंबा, लाईक म्हणजे आवडतो, मला आंबा आवडतो. लहान लहान मुलांना कसं आहे, लवकर सब्जेक्ट कळत नाही. सब्जेक्ट म्हणजे सांगायचं, आपण जो कार्य करतो का तो असतो सब्जेक्ट, आणि नंतर घ्यायचं आपल्याला वर्ब, आणि नंतर ऑब्जेक्ट. हे इंग्रजीमध्ये झालं, पण मराठीत कसं आहे? कर्ता कर्म क्रियापद. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला त्याची मांडणी करायची आहे. नंबर 2 एक वाक्य सांग बाळांनो. ऐश्वर्या ऐश्वर्या इज अ ब्युटिफुल गर्ल. आता पहा, या ठिकाणी कर्ता कोण आहे? ऐश्वर्या, बरोबर आहे. इज म्हणजे आहे, हे झालं वर्ब, क्रियापद. पहा, मग इथं कसं लिहिणार मित्रांनो, आपल्याला वाक्याची मांडणी करत असताना त्याचा ते वाक्य आपण जे बोलतो का ते बरोबर आहे का नाही हे आधी तपासून पाहायचं आपल्याला. मग कसं लिहिणार सर? इथं सांग मला कसं लिहिणार? ऐश्वर्या कशी मुलगी? ऐश्वर्या सुंदर मुलगी आहे. ऐश्वर्या, हे ऐश्वर्या, ऐश्वर्या. सुरुवातीला हे सब्जेक्ट कळलं तुम्हाला. कशी मुलगी? ब्युटिफुल गर्ल. म्हणजे काय होणार? एकच लिहा, गर्ल नाही, हे एकच शब्द आहे, ब्युटिफुल गर्ल, सुंदर मुलगी, सुंदर मुलगी. आणि इज म्हणजे आहे, हे शेवटी घ्यायची इज. मराठी भाषेमध्ये क्रियापद हे शेवटी असतं, लक्षात ठेवा. इंग्रजीमध्ये नंबर 2 ला असते क्रियापद, सब्जेक्ट झालं की वर्ब असते, परंतु इंग्रजीमध्ये सब्जेक्ट झालं वर्ब असतं, पण मराठीमध्ये सुरुवातीला कर्ता असते आणि शेवटी क्रियापद असते, मधामध्ये बाकीचा भाग असतो. आता तुम्ही अ लिहिलं नाही सर, मुलगी आहे म्हणजे एकच झालं, इथं अ लिहायची म्हणजे एक आहे की नाही लिहायची, नाही लिहिलं तरी चालतंय. हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. असं करताना मित्रांनो कसं, फक्त आपल्याला सब्जेक्ट लक्षात ठेवा. सब्जेक्ट आणि वर्ब हे दोन आले ना तुमचं लिहितो. नंबर 3 सांग. वी गो फॉर
वॉक. कुठे जाता तुम्ही? वी गो फॉर वॉक इन द गार्डन एव्हरी डे. इन द गार्डन एव्हरी डे. मित्रांनो, या ठिकाणी या वाक्यामध्ये आपल्याला वी कोण आहे? जे काम करते ना, जे काम करते त्याला पण सब्जेक्ट म्हणतो. मग काही नाही अर्थ, सुरुवातीला आपल्याला कधी पण कोणत्याही वाक्यामध्ये, मराठी असो इंग्रजी असो, सुरुवातीला तो सब्जेक्ट घ्यायचा. म्हणजे काय? इथं काय येईल मग? आम्ही. वी म्हणजे आम्ही. हे बघा, आम्ही. आता हे झाल्यानंतर आपण काय लिहिणार सर? याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? झाला. तर हर कसं शोधायचं? काय काय म्हणणार आहे वाक्याला? बघा, आम्ही दररोज बागेत फिरायला जातो. पहा, आम्ही दररोज बागेत फिरायला जातो. आम्ही दररोज बागेत फिरायला जातो. आता या ठिकाणी मी काय वाक्य दिले, कसं दिले बघा, थोडक्यात सांगतो. वी आम्ही झालं. वी म्हणजे आम्ही. आता दररोज कुठे? शेवटी गेलो. इंग्रजी भाषेतलं जे वाक्य असते ना, त्याला सुरुवातीला आपण सब्जेक्ट लिहिल्यानंतर एकदम शेवटी जा, नंतर उलट असं या. सोपी भाषा, सोपी आयडिया आहे. आम्ही एवढी दररोज कुठं? बागेत. कुठं? हे गार्डन, बागेत. कुठं जातो आम्ही? बागेत जातो. आणि काय करायचं? कशाला? वॉक फॉर. कशाला जातो आपण? फॉर वॉक इन द गार्डन. म्हणजे कशाला? फिरायला. वॉक इन द गार्डन म्हणजे काय? बागेत फिरायला जातो. अशा प्रकारे आपल्याला बाकीचा तो वाक्याचा भाग लिहायचा आहे. नंबर 4चं वाक्य सांग मला एक. वी टेक केअर ऑफ द ट्रीज. वी टेक केअर. आम्ही काळजी घेतो. कोणाची काळजी घेतो? वी टेक केअर ऑफ द ट्रीज. ऑफ द ट्रीज. TREES. कधी घेतो? एव्हरी डे म्हणजे दररोज. आम्ही. आता इथं पण लक्षात ठेवा, इथं करता कोण आहे मित्रांनो? काम करणार कोण आहे? म्हणजे काय येणार? आम्ही. एवढं समजलं? काय करतो? शेवटी जाणार. दररोज. आम्ही दररोज. दररोज. आम्ही दररोज काय करतो? तुम्ही दररोज केअर ऑफ द ट्रीज म्हणजे झाडांची निगा राखतो किंवा काळजी घेतो. बरोबर आहे? आम्ही दररोज झाडांची निगा राखतो. आम्ही दररोज झाडांची निगा राखतो. निगा राखतो किंवा काळजी घेतो. निगा राखतो. पहा, वी झालं शेवटी. वी दररोज. आणि झाडांची निगा, केअर ऑफ ट्रीज. टेक म्हणजे काळजी घेतो किंवा निगा राखतो. आपण काळजी घेतो सुद्धा लिहू शकतो. बघा इथं अजून एक वाक्य सांग मला. हे वाक्य करताना मित्रांनो आपल्याला सब्जेक्ट समजला आणि वर्ब समजलं, या दोन गोष्टी लक्षात ठेवतो. सब्जेक्ट, वर्ब. या दोन गोष्टी समजल्या ना, 100% तुम्हाला इंग्रजीचं ट्रान्सलेशन किती अवघड असते 100% येतेच. एकही अक्षर चुकत नाही. मग बाकीचा मागं पुढे थोडं होतं एखाद्या मित्राचं, मुलाचं. शेवटचं सांग. ऑलवेज बी हॅपी. ऑलवेज बी हॅपी. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. हॅपी म्हणजे आनंदी. हे लक्षात ठेवा. ऑलवेज बी हॅपी म्हणजे काय रे? नेहमी आनंदी राहावे. पहा, नेहमी. आता बरेच मुलं पहा आनंदी राहत नाहीत. नेहमी आनंदी राहावे. आपण आनंदी राहून एखादं काम केलं ना मित्रांनो, ते 100% चांगलंच काम होत असते. बरेच मुलं दुःखात, सर मला येत नाही, काय करू? अरे बाळा, फक्त हा व्हिडिओ बघ. अजून सुद्धा मित्रांनो तुम्हाला विनंती करतो, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच फुल व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बघत जा. अर्धवट व्हिडिओ बघितला ना, काय होतं मग? अर्धवट ज्ञान काही कामाचं नसतं. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.